वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर आणि एकूण खेडकर कुटुंबियांच्या रोज अडचणी वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या सगळ्या प्रकरणासंदर्भात आता पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी अहवाल मागितलेला आहे। कारण गेल्या आठवडाभरापासून हे प्रकरण सुरू आहे आणि या संदर्भात सातत्याने रोज नवीन खुलासे समोर येताना पाहायला मिळतात आणि या संदर्भातच अहवाल सादर करावा असा आदेश पुणे पोलिसांना देण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे मनोरमा खेडकर, दिलीप खेडकर हे फरार झाल्याची माहिती आहे। कारण त्यांचा शोध हा सध्या पुणे पोलिसांकडून घेतला जात आहे। काल सुद्धा पुणे पोलिसांचं एक पथक या बानेर येथल्या बंगल्यावरती दाखल झालं होतं, त्यावेळी सुद्धा हे कुटुंबीय या ठिकाणी सापडलं नाहीये। त्यासोबतच अहमदनगरच्या पाथर्डी या ठिकाणी सुद्धा पुणे पोलिसांचं एक पथक त्या ठिकाणी गेलं होतं, त्या ठिकाणी सुद्धा खेडकर कुटुंबीय हे सापडलं नसल्यामुळे पुणे पोलिसांकडून आता या कुटुंबियांचा शोध सुरू आहे। कारण या कुटुंबियांवरती मनोरमा खेडकर, दिलीप खेडकर यांच्या विरोधात पुण्यातल्या पौड पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर त्या प्रकरणी आता या कुटुंबियांचा शोध पुणे पोलिसांकडून घेतला जात आहे। दुसरीकडे मनोरमा खेडकर यांच्याकडे जे पिस्तूल आहे त्याचं लायसन रद्द का करू नये या संदर्भात नोटीस यापूर्वीच बजावण्यात आली होती आणि 10 दिवसांचा अवधी हा पुणे पोलिसांकडून देण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात सुद्धा नोटीस यापूर्वी बजावण्यात आली होती आणि आता एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये आता खेडकर कुटुंबियांच्या अडचणी या वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या संदर्भात आता पुणे पोलिसांकडून नेमका काय अहवाल दिला जातो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विकी चव्हाणसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।